नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. भारतीय जनता पक्ष उल्वे नोड 2 आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी गरीब, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वितरण करण्यात आले आहे. या अंतर्गत शुक्रवारी रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाणकोपर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजमध्ये वह्यांचे वाटप करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालोपयोगी साहित्य वितरण करण्याचे श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे तृतीय दशक चालू आहे. गव्हाण पंचक्रोशीतील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वितरित करण्याच्या कार्यक्रमाअंतर्गत भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात 5वी ते 12वी अखेरच्या विद्यार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात वह्यांचे वितरण करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमॅन तथा रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरुणशेठ भगत यांनी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक जयराम ठाकूर यांच्या सेवापूर्तीनिमित्त त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचा सन्मान अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आला. कळंबोली वाहतूक शाखेतील पोलीस शिपाई अरुण शामराव कर्ले यांचे अपघाती निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अरुण कर्ले हे साप्ताहिक सुट्टीवर असताना त्यांच्या पत्नीसह कामानिमित्त मोटरसायकलीने टेंभोडेला जात असताना एका डंपरची त्यांच्या दुचाकीला ठोकर लागून अपघात झाला. त्यांना त्वरित MGM हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले आहे. या प्रकरणी डंपर चालकाला खांदेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खारघर वसाहतीमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून सेक्टर 12 मधील एका रो हाऊसमध्ये 3 चोरट्यांनी घरात शिरून तब्बल 52 लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. याबाबत खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. खारघरमधील सेक्टर 12 येथील साई कुंज बंगल्यामध्ये ही चोरी झाली असून या बंगल्यामध्ये राहणाऱ्या रितू पांडे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये मध्यरात्री 2:15 ते 3:30 वाजेदरम्यान एका तासात चोरटे खिडकीमध्ये लोखंडी पाईप तोडून घरात शिरले. पांडे यांच्या पहिल्या मजल्यावरील कपाटात ठेवलेल्या कुटुंबातील सर्वांचे सोने चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. खारघरचे पोलीस त्या 3 चोरांचा शोध घेत आहेत. स्वस्तात सोने देतो असे सांगून सोनाराला 13 लाखाला लुटल्याची घटना खारघरमध्ये घडली आहे. सोनार रवींद्र चौधरी यांना राज नावाच्या व्यक्तीने रवींद्र यांचे मित्र सुनील इंगळे यांना स्वस्तात सोने देतो अशी बतावणी केली होती. त्यानुसार इंगळे यांनी रवींद्र यांनाही स्वस्तातील सोन्याबद्दल माहिती दिली. त्यानुसार रवींद्र चौधरी, सुनील इंगळे, रतनसिंग राठोड आणि इतर 1 जण कारने खारघरला आले. त्या ठिकाणी कारमधून आलेल्या 5 व्यक्तींनी पोलीस असल्याचे सांगून पैशाची बॅग घेऊन थांबलेल्या रतनसिंह राठोड यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून नेले. चौधरी आणि राठोड यांचा संपर्क झाला असता आपल्याला लुटले गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात 1 जुलै ते 30 जुलै दरम्यान स्वच्छ भारत मिशन अर्बन 2.0 अंतर्गत सफाई अपनाओ बीमारी भगाओ अभियान राबवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या अभियानाची नियोजन बैठक मुख्यालयात घेण्यात आली. बैठकीत 4 आठवड्यांमध्ये मुख्यत्वे विशेष स्वच्छता मोहीम, लहान मुलांची स्वच्छता आणि स्वच्छता विषयक सुविधांवर लक्ष केंद्रित करणे, सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, कचरा संकलन आणि वाहतूक, सर्व सामुदायिक तसेच सार्वजनिक शौचालयांची साफसफाई करणे, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अतिसार जोखीम क्षेत्रांचे मूल्यांकन, पाण्याच्या गुणवत्तेचे पुरेसे नमुने गोळा करणे यासारख्या अनेक सूचना देण्यात आल्या. यावेळी घनकचरा आरोग्य विभागप्रमुख अनिल कोकरे, मुख्य आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, अरुण कांबळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. गेल्या 2 दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे उरण रेल्वे स्थानकात 4 ते 5 फूट पाणी साचले आहे. खारकोपर ते उरण ही बहुप्रतीक्षित लोकल सुरू होऊन 6 महिने झाले असून गुरुवारी आणि शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसामुळे उरण स्टेशनच्या भुयारी मार्गात पाणी साचले. गतवर्षी अशाच प्रकारे पाणी साचले असताना रेल्वेने पाणी उपसण्यासाठी वॉटर पंप लावले होते. आता पावसाला जोरदार सुरुवात झाली. उरण आणि द्रोणागिरी दोन्ही स्थानकात पाणी साचल्याने स्थानकातील विद्युत प्रवाहावर परिणाम होत होता.
सकाळपासून मुसळधार पाऊस पडत होता, त्यामुळे हळूहळू पाणी साचले. याचा कोणताही परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला नाही. मध्य रेल्वेच्या कामांना सुरुवात झाली असून लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पायाभूत कामांसाठी 1 ते 30 जुलैपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे 30 जूनपासून पूर्ण महिनाभर मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या नेत्रावती आणि मत्स्यगंगा एक्सप्रेस LTT ऐवजी पनवेलपर्यंतच धावतील आणि पनवेलवरूनच सुटतील. कोकणवासियांसाठी या दोन्ही गाड्या महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आता या ब्लॉकचा फटका कोकणवासियांना आणि कोकणात जाणाऱ्या इतर प्रवाशांना होणार आहे. कोकण रेल्वेच्या प्रवाशांना गेल्या काही काळापासून हाल सोसावे लागत आहेत. काही गाड्या अनेक तास उशिराने धावतात. त्यात आता LTTच्या यार्डमधील रेल्वे गाड्यांची देखभाल, दुरुस्ती करणाऱ्या मर्यादित मार्गिकेचे काम करण्यात येणार आहे. याचा परिणाम म्हणून मत्स्यगंधा एक्सप्रेस 30 जून ते 30 जुलै या कालावधीत पनवेलपर्यंतच धावेल. तिरुवनंतपुरम ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान दैनंदिन नेत्रावती एक्सप्रेस 30 जून ते 30 जुलै या कालावधीत निर्धारित लोकमान्य टिळक टर्मिनसऐवजी पनवेल स्थानकास थांबेल. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम दरम्यान धावणारी दैनंदिन नेत्रावती एक्सप्रेस 1 ते 30 जुलै अशी संपूर्ण महिनाभर पनवेल इथूनच आपला प्रवास सुरू करेल. पोलादपूर तालुक्यात अनेक वर्षे लोकांना अंधश्रद्धा, रिअल इस्टेट खरेदी विक्री, कमी किमतीत सोने तसेच नरबळी वगैरे भूलथापांद्वारे गंडवणाऱ्या भोंदूबाबा काका महाराज उर्फ पंढरीनाथ गणपती पवार याला पैशांचा पाऊस आणि हवेतून गुप्तधन काढून देण्याचे आमिष दाखवून 36 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा पोलिसांनी 24 तासांच्या आत पोलादपूरमधून ताब्यात घेतले आहे. काका महाराज या टोपण नावाने सातारा जिल्ह्यात वावरणारा भोंदूबाबा नेहमीच भोळ्या भाबड्या लोकांना ठकवून लाखो रुपयांना गंडा घालायचा. या काका महाराजाने अनेक नागरिकांना अघोरी पूजा, जादूटोणा, चमत्कार आणि टोटक्याच्या वस्तूंच्या विक्रीतून पैशाचा पाऊस आणि हवेतून गुप्तधन काढून देण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी रोख तसेच ऑनलाईन स्वरूपात 36 लाखांना गंडा घातला असल्याची तक्रारदाराने पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून या भोंदूबाबाला अटक केली आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर शुक्रवारी 3 वाहनांचा विचित्र अपघात झाला असून एका कारने समोरील कंटेनरला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील 2 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले आहेत. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून पुण्याहून मुंबईकडे एक कंटेनर माल घेऊन जात असताना तो बोरघाटात आला असता पाठीमागून येणाऱ्या वॅगनआर कारने समोरील कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. तर कंटेनरने समोरील 3ऱ्या अज्ञात वाहनाला धडक देऊन 3 वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात कारमधील 4 जणांपैकी 2 जणांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच IRB पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, लोकमान्य हॉस्पिटलची टीम, अपघातग्रस्त टीमचे सदस्य, खोपोली पोलीस, बोरघाट पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होत कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून पुढील उपचारासाठी MGM रुग्णालयात दाखल करण्यात आले तर 2 व्यक्तींचे मृतदेह खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून आवश्यकतेनुसार पर्यायी कंत्राटदार नेमण्यात आले आहेत. हे काम प्रगतीपथावर आहे. सर्व कामे डिसेंबर 2024 अखेर पूर्ण करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधान परिषदेत सांगितले. मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्याबाबत विधान परिषदेत सदस्य विक्रम काळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर मंत्री चव्हाण यांनी उत्तर देत म्हणाले की या महामार्गादरम्यान पनवेल ते इंदापूर ही लांबी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्या अखत्यारीत आहे. पनवेल ते कासू या लांबीमधील काम जवळपास पूर्ण झाले असून फक्त सेवा रस्ते आणि गडब येथील भुयारी मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. कासू ते इंदापूर या लांबीमध्ये 72% काम पूर्ण झाले असून भुयारी मार्ग उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर असून महामार्गाचे काम जलद गतीने पूर्ण होण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे, असेही मंत्री चव्हाण यांनी सांगितले आहे.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत राज्याचा 2024-2025चा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. फेब्रुवारीत अर्थमंत्र्यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. अतिरिक्त अर्थसंकल्पात विविध योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. यातून शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, युवक, महिला, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक अशा सर्व घटकांना न्याय, तर शेती, उद्योग, शिक्षण, व्यापार, आरोग्य, पर्यटन अशा विविध क्षेत्रांच्या विकासाला बळ देण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला आणि भारताने इंग्लंडला पराभूत करून T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे आता भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात अंतिम सामना खेळला जाणार आहे. हा सामना आज ब्रिजटाउन येथील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर होणार आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता सामना सुरू होईल, तर भारतात हा सामना रात्री 8 वाजल्यापासून पाहता येईल. भारत इंग्लंड उपांत्य फेरीच्या सामन्याप्रमाणेच अंतिम सामन्यावरही पावसाचे सावट आहे. मात्र एक चांगली गोष्ट आहे, म्हणजे विजेतेपदाच्या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आले आहेत. पण पावसामुळे तसेच इतर कारणांमुळे राखीव दिवशी सामना खेळला गेला नाही, तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केला जाणार आहे.